5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मंत्री अशोक उईके उद्या जव्हार दौऱ्यावर। सर्व प्रकल्प कार्यालय आणि आदिवासी महामंडळांचाही मंत्री उईके आढावा घेणार। शंभूराजे राज्याभिषेक दिन सोहळ्यामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमात 21 फूट लांब आणि 9 फूट रुंद अशा रायगडाची हुबेहूब प्रतिकृती। साताऱ्यातल्या कास पठारातल्या झाडीतील खून प्रकरणात पोलीस तपासावर नागरिकांचा संशय। आम्हाला न्याय मिळत नसल्यानं तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या म्हणत अंधारी ग्रामस्थांचं माध्यमांकडे गाऱ्हाणं। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 13 जणांना अटक। वर्क फ्रॉम होमचा आमिष देत नागरिकांची करत होते फसवणूक। छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या 11 किल्ल्यांवरील पवित्र पाण्याचा कलश दर्शनासाठी उपलब्ध। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला शिवप्रेमींना दर्शन घेता येणार। धाराशिवमध्ये शिक्षकाची हत्या करणाऱ्या दुसऱ्या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा। दगडानं ठेचून सहकारी शिक्षकाची केली होती हत्या। अतिरिक्त सत्र न्यायालयानं सुनावला निकाल। नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य कारागृह आणि अधिकारी विभागाच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात। 16 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत स्पर्धा खेळवल्या जाणार। नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन। चित्रकला, स्ट्रक्चर शिल्पकला यासारख्या वेगवेगळ्या विषयातल्या उत्कृष्ट कलाकृतींचं प्रदर्शन। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेची होणार मोठी सभा। कुंभमेळा संकुलात 24 ते 26 जानेवारी या 3 दिवसांमध्ये परिषदेचं आयोजन। आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाला 1.25 किलो सोनं दान। रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी सुवर्ण मुकुटासाठी सोनं केलं दान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।